हा जो संपूर्ण विचार केला होता मी एकाच अंगाने विचार केलेला होता. अनेक लोक त्याच्यावरती काही रकानेच्या रकाने लिहितायत, काही बोलतायत, काही चाललंय. लाचारी पत्करली, गुडघे टेकले, पाय चाटले. राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल. कोणाचेही पाय चाटेल मी मराठी माणसासाठी. पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पाय छाटीन. भारतीय जनता पक्ष नको एवढ्यासाठी म्हणून मी तो हात पुढे केला होता, दुसरं तिसरं काही कारण नाही. याच्या पलीकडे जर तो हात नको असेल, आम्ही निवडणूक लढायला समर्थ आहोत, वाभाडे काढायलाही समर्थ आहोत, कपडे फाडायलाही समर्थ आहोत. पण मराठी माणसाला कळून चुकलं असेल की हा हात आता पुढे केल्यानंतर काय झालं ते. कारण काय विषय पुढचा पैशाचा आहे ना. राज्यातली सत्ता सोडता येत नाही, केंद्रातल्या बाजूला होता येत नाही, आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे फक्त नाटकं आहेत. कल्याण डोंबिवलीला हाच प्रकार केला या दोघांनी. बाजूला झाले, भांडले, परत एकत्र आले. आताही तेच चालू आहे. त्याच्या मागे अनेक कारण आहेत. बाजूला जरी झालेले असले तरी भाजपला आता दुखवायचं नाही, हा जो शिवसेनेचा उद्देश आहे ना, याची अनेक काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये मध्ये पैशाची कारणं आहेतच आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मागितलेला स्मारकासाठीचा जागा, महापौर बंगला. ते फक्त बाळासाहेबांच्या नावाने फक्त मागितलं जाते. डोक्यात आहे फक्त तो बंगला, ती जागा हवी आहे कायमस्वरूपी. उद्या जर फाटाफूट केली आणि जर समजा वेडेवाकडे आपण काही बोललो आणि भारतीय जनता पक्षाने समजा सांगितलं की देणार नाही, तर हे सगळं आतून मिळालेले आहेत एकमेकांना. मी तुम्हाला मुद्दामून सांगण्यासाठी आज इथे आलो की हे त्यांच्या मनात काय चालू आहे. यांना मराठी माणसाची मुंबई बिंबईशी कशाशी काही देणं घेणं नाही ना. याच सगळ्या गोष्टींसाठी मी 7 फोन केले, 7 फोन, एकही फोन घेतला गेला नाही.